हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये टेक्स्ट वॉटरमार्क कशाप्रकारे लावायचा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. डिझाईन टॅबमध्ये जा. त्यानंतर इथे ऑप्शन दिसेल वॉटरमार्क, त्यावर क्लिक करा. बघू शकता अशा प्रकारे ओपन होईल. त्याच्यामुळे कस्टम वॉटरमार्क त्यावर क्लिक करा. ही बघा अशी विंडो तुमच्यासमोर ओपन होईल. मग तिथे खाली टेक्स्ट वॉटरमार्क ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. बघू शकता हे खालचे ऑप्शन अनेबल झालेले आहेत. लँग्वेज सिलेक्ट करा. नंतर टेक्स्ट कोणता टाकायचा आहे तो तिथे टाईप करा. मी टेक मराठी टाकते. त्यानंतर तुम्हाला कोणता फॉन्ट पाहिजे तो इथून सिलेक्ट करा. त्यानंतर साईज किती पाहिजे ते सिलेक्ट करा. त्याचप्रमाणे कलर पण करायचा असतो. नंतर लेआउट तुम्हाला पाहिजे ते सिलेक्ट करा, हॉरिझॉन्टल. आणि त्यानंतर अप्लायवर क्लिक करून क्लोज करा. ते इथे क्लोजचा ऑप्शन आहे. बघू शकता वॉटरमार्क ॲड होईल. जर याला तुम्हाला दुसरा कलर द्यायचा असेल तरी तिथे देऊ शकता तुम्ही. आपला टेक मराठी आपल्या चॅनलचं नाव इथे वॉटरमार्क म्हणून ॲड झालेलं आहे. तुम्हाला कलर दुसरा हवा असेल तर सिम्पली तिथेच कलरवर जाऊन कोणता पाहिजे तो कलर सिलेक्ट करा. अप्लाय करून क्लोज. बघू शकता इथे येल्लो कलर ॲड झाला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.